बोला. तुम्हाला मराठी येत नाही? नहीं, हिंदी पुढे मराठीत नाही म्हणणार नहीं आती मुझे. का? हिंदी आती. नोकरी कुठे करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. मराठी का नाही? मराठी का नाही? गवर्नमेंट बैंक. मराठी का येत नाही मला ते सांगा. इट इज अ नेशनलाइज्ड बैंक. मराठी काय कुठे नोकरी करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नोकरी करताय. मग तुम्ही मराठी का येत नाही? हिंदी. महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल. नो. का नाही? एक मिनिट थांबा, तुम्ही आता थांबा. का नाही? नो. का नाही? का नाही? क्या हम आज़ाद हैं या नहीं? आज़ादी क्या होती है, कोई बताएगा? हमें तो लगता है 1900 से 47 में ही आज़ाद हुए हैं. नाही मराठी बोलावं Where लागेल. it is written. काय नाही? अच्छा रिटर्न मध्ये पाहिजे. ठीक Where आहे, it is तुम्हाला written. दाखवतो. जय महाराष्ट्र. मी अनिश खंडागळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिटणीस. मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीममध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथल्या एका आमच्या म्हणजे बँकेमधला कोणी व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते त्यांच्यावरती दादागिरी करतोय. आणि प्लस दादागिरी करतोय. तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही. काय मराठी येत नाही बरोबर ना? आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना आम्ही दाखवून देतो आता काय बोलते. ठीक आहे. नाही तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय? तो सरळ उद्धट बोलतो. मॅडम त्याची ट्रान्सफर पाहिजे आम्हाला. आता बघा कसं निघून गेला हा स्टाफ इथून. हा मराठी माणसांना उलट बोलतो मध्य प्रदेशवरून आलोय मी मराठी बोलणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा. आणि आता याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलंय. मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की याला इथून काढायचं, ट्रान्सफर पाहिजे, नाही तर उद्या 12 वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हमने तो यही सुना है कि भारतीय संविधान में एक अनुच्छेद 19(1) है जो हमें बोलने, घूमने, बसने, कुछ भी व्यापार करने की आज़ादी देता है. क्या ये किताबों में ही रह गया है?